Hello, good morning, friends. Today we are going to learn simple present tense. बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय तर साधा वर्तमान काळ याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. त्यामध्ये आपल्याला प्रश्न आहे साध्या वर्तमान काळामध्ये की प्रश्नवाचक होकार या प्रकारची वाक्य आपण कशी घ्यायची आहेत आणि त्यांचा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापर कसा करायचा आहे. त्यामध्ये बघा इकडं कर्ता, कर्म आणि क्रियापद हे आपण नेमकं कोणत्या ठिकाणी आणि कशा प्रकारे लावायचं आहे. आता काय बऱ्याच वेळेस मुलं काय करतात, कर्ता, कर्म, क्रियापद हे योग्य क्रमाने न लावल्यामुळे आपलं वाक्य बरोबर येत नाही. जर ते बरोबर यायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना वही पेन काढा आणि वहीवरती नोंद करून घ्या की मी तुम्हाला दररोज एवढं तळमळीनं का सांगत आहे. आपल्याला जर इंग्रजी यायची असेल, आजकालचं जीवन असं झालं बघा, आजकालच्या जीवनामध्ये जर तुम्ही मोबाईल काढला तर मोबाईल वरती आपल्याला इंग्रजी जर नाही येत नसेल तर आपण त्या मोबाईल घेऊन सुद्धा काही फायदा नाही. बघा इकडं या ठिकाणी मी तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये प्रश्नवाचक होकार आणि प्रश्नवाचक नकार यामध्ये आपल्याला कर्ता, कर्म आणि क्रियापद कोणत्या प्रकारे कसं घ्यायचं आणि प्रश्नचिन्ह कुठं द्यायचं लक्ष द्या. आपण जरी हे बघितलं एम कधी घ्यायचं, इज कधी घ्यायचं, आर कधी घ्यायचं आणि त्यामध्ये कर्ता कुठं घ्यायचा, कर्म कुठं घ्यायचं, क्रियापद कुठं घ्यायचं, त्याचबरोबर प्रश्नचिन्ह कसं लावायचं आणि प्रश्नचिन्ह लावण्यासाठी आपल्याला सुरुवात कशी करायची हे आलं पाहिजे. बघा आय असल्या बघा सुरुवातीला हे बघा एम, इज, आर आणि प्लस करता आणि त्याच्या पुढे आपल्याला प्रश्नचिन्ह लावता येतं. बघा आय असल्यास एम घ्यावे आणि बघा जसं आय म्हणजे आय एम सुरेश हे झालं आपलं वाक्य आणि त्या ठिकाणी दुसरं वाक्य बघा कसं घ्यायचं ते उई असेल तर काय ते वी आर बॉईज. यूचा उपयोग कसा करणार, यू आर गर्ल म्हणजे लक्ष द्या यू म्हणजे दुसरं आहे, यू म्हणजे तू मुलगी आहेस तर यू आर अ गर्ल आणि दे असेल तर काय घेणार बघा THY दे म्हणजे तो, ती, ते. तर दे असेल तर दे आर बॉईज ते मुले आहेत. बघा व अनेक वचनी नामे असल्यास काय घ्यायचं बघा इकडे आर घ्यावे. काय घ्यायचं आर, हे लक्ष द्यायचं आर, ARE आर घ्यायचे. बघा दे आर बॉईज. पुढे ही, सी, इट. ही म्हणजे तो, सी म्हणजे ती आणि इट म्हणजे ते. हे असेल तर काय घेणार कडे बघा बरं ही, सी, इट व एक वचनी नाम असल्यास इज घ्यावे. जसं बघा ही इज तो आहे, ही इज रमेश, शी इज सीता, शी इज गर्ल, इट इज बॅट. म्हणजे पहा इट इज, ही इज, शी इज. काळजीपूर्वक लक्षपूर्वक या ठिकाणी मी जे सांगत आहे तशा प्रकारचे वाक्य आपण दैनंदिन जीवनामध्ये सरावासाठी घ्यायचे आहेत. बरं ते कसं घेणार बघा प्रश्नवाचक होकार मध्ये एक वचनी वाक्य आपण कसे घ्यायचे पहा. प्रश्नवाचक होकार त्यामध्ये एक वचनी वाक्य बघा आय एम आणि प्रश्नचिन्ह एम, आय एम म्हणजे बघा आय एम म्हणजे मी आहे का. दुसरं आर यू आम्ही आहोत का, आर वी यू नाही वी, आर वी म्हणजे आम्ही आहोत का. आता तिसरं बघा आर यू बघा आर यू म्हणजे तू आहेस का. चौथं बघा आर यू तुम्ही यू म्हणजे तू किंवा तुम्ही. यू साठी पहिले घेतला आपण तू, यू म्हणजे तू झालं आणि पुढचं घेऊया आर यू म्हणजे तुम्ही आहात का. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपण प्रश्नार्थी चिन्ह द्यायचं आहे. पुढे ही इज ती आहे, ही नाही ही इज तो आहे का. ही म्हणजे तो आहे आणि शी म्हणजे ती. बघा लक्ष ठेवा ही म्हणजे
तो आणि सी म्हणजे ती. ही इज तो आहे का. आता आर दे बघा देच आपण दे प्रश्नार्थक म्हणजे ते जे आहेत का जर असं विचारायचं असेल प्रश्नार्थक मध्ये तर त्याला घ्यायचं आपल्याला आर दे ते आहेत का. पुढे बघा सी चा वापर कसा करायचा. इज सी ती आहे का. इज सी म्हणजे ती आहे का. आता आर दे ते आहेत का. दे म्हणजे टी जीवाय दे म्हणजे तो ती ते तीनची वाक्य आपल्याला घ्यायची तर बघा ते आहेत का त्या आहेत का आणि ती आहे का. ती आहेत का म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी आर दे म्हटलं की हे तिन्ही प्रकारचे आपल्याला तो ती ते याचा आपल्याला वापर करता आला पाहिजे. पुढे बघा आता इट कसं घ्यायचं. इट घेत असताना सुरुवातीला इज घ्यायचं आहे. इज इट म्हणजे ते आहे का. आता त्याचं एक वाक्य होईल बघा. एम आय एन इंजिनियर. बघा इकडं एम एन आय इंजिनियर. आता मी एक इंजिनियर आहे का. आता पुढे घेऊ आपण प्रश्नवाचक नकार. एम इज आर प्लस करता प्लस नॉट घ्यायचे. या ठिकाणी काय घेतं आपल्याला प्लस नॉट म्हणजे शेवटी आपल्याला त्या ठिकाणी नॉट लावायचं आहे. बघा आय असल्यास एम घ्यायचं आहे. जसं आपण तुम्हाला पहिल्या याच्यात सांगितलं प्रश्नवाचक होकार यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं की आय असेल तर एम घ्यायचं आहे व वी यू दे व अनेक वचनी नामे असल्यास आर घ्यायचं. जसं वी आर यू आर दे आर. आपल्याला जसं आपण होकारार्थी प्रश्नवाचक होकारामध्ये सुद्धा आपण असं बघितलेलं आहे. पण या ठिकाणी आपल्याला शेवटी काय घ्यायचं रे प्लस नॉट घ्यायचं. महत्वाचा मुद्दा हे आहे या ठिकाणी प्रश्नवाचक नकारामध्ये शेवटी आपल्याला प्लस नॉट घ्यायचा आहे. ही सी इट व अनेक वचनी नाम असल्यास आपल्याला इज घ्यायचं आहे. काय घ्यायचं इज. बा ही इज सी इज आणि इट इज तुम्हाला पहिल्या प्रश्नवाचक होकार मध्ये सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण त्याची आता वाक्य बघा कशी घेणार आपण. ते एक वचनी वाक्य असतील तर बघा एम आय नॉट. आता इथं होकारार्थी आपण बघितलं आय एम मी आहे का. पण इथं एम आय काय झालं उलट झालं बघा. आय सुरुवातीला नंतर एम आलं आणि इथं एम सुरुवातीला आणि आय नंतर. एम म्हणजे आहे आय म्हणजे मी नॉट म्हणजे नाही. म्हणजे काय वाक्य काय झालं मी नाही का. दुसरं वाक्य बघा वी साठी वी म्हणजे आम्ही. आर वी नॉट आम्ही नाहीत का. तिसरं बघा आर यू नॉट तू नाहीस का. यू म्हणजे तू. आर यू नॉट म्हणजे प्रश्नार्थी चिन्ह घ्यायचं असेल तर आपल्याला ते वाक्य सुद्धा त्याच लयबद्ध याच्यात म्हटलं पाहिजे. बघा आर यू नॉट तुम्ही नाहीत का. पाचवं हे वाक्य बघा इज ही नॉट. ही म्हणजे काय रे तो. ही म्हणजे तो नाही का. इज ही नॉट तो नाही का. आर दे नॉट ते नाहीत का. दे म्हणजे ते किंवा त्या किंवा ती. ते नाहीत का त्या नाहीत का किंवा ती नाहीत का. पुढे बघा इज सी नॉट ती नाही का. इज सी नॉट ती नाही का. सी म्हणजे ती आणि इट कसं घ्यायचं बघा इज इट नॉट ते नाही का. म्हणजे अशा प्रकारचे वाक्य आपल्याला दररोज सराव मध्ये घेतले तर आपलं या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये प्रश्नवाचक होकार आणि प्रश्नवाचक नकारची वाक्य आपल्याला कशी घ्यायची तर आपण दररोज लक्ष द्या. दररोज बोलताना आपण मुलांनी काय करायचं आहे की अशा प्रकारची वाक्य आपल्याला एकमेकांना बोलायचे आहेत. कसं सांगितलं मी आय एम मी आहे का किंवा आर यू तू आहेस का. आर यू रमेश. बघा आपण शेवटी सुद्धा म्हणू शकतो ना. म्हणजे अशा प्रकारचे वाक्य आपल्याला दररोज घेऊन जास्तीचा सराव करायचा आहे. मी तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये
शेवटी डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर देत आहे. जर कोणाला काही अजून अडचण असेल तर या खाली दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता.